नमस्कार. आज आपण संस्कृत विषयातील संस्कृत वर्ण परिचय सर्वात पहिला अध्याय बघणार आहोत. हा मोस्टली वायवासाठी विचारला जातो. आता आपण सुरुवात करूया. मुखाने ज्या ध्वनीचा उच्चार करतो त्यास वर्ण किंवा अक्षर असे म्हणतात. आता जे मी बोलते त्याला पण वर्ण किंवा अक्षर असे म्हणतात. वर्ण हे दोन प्रकारचे असतात, स्वर किंवा व्यंजन. स्वर म्हणजे उच्चार स्वतंत्र केला जातो. उदाहरणार्थ आपण मराठीतील 12 खडी शिकलेले आहोत. अ, इ, उ, ऊ हे सगळे स्वर आहेत. आणि व्यंजन म्हणजे क, ख, ग, घ हे सगळे व्यंजन म्हणजे ज्यांचा उच्चार स्वतंत्र केला जात नाही. संस्कृतमध्ये स्वरांची संख्या एकूण 9 आहे आणि व्यंजनांची संख्या एकूण 33 आहे. आता ह्याच्या पुढे आपण जसे मराठीत आपण 12 खडी म्हणतो तसे संस्कृत वर्णामधली जी 12 खडी आहे त्याला माहेश्वर सूत्र म्हणतात. हे माहेश्वर सूत्र म्हणजे महर्षी पाणिनींनी माहेश्वर सूत्रांचं उत्पत्ती केली आहे किंवा त्यांनी सांगितलेली आहे. त्याची उत्पत्ती ही शंकर जेव्हा क्रोधित होते तेव्हा त्यांनी डमरू वाजवला. तर डमरू वाजवल्यानंतर जे ध्वनी किंवा जे स्वर ऐकायला गेले त्यांना माहेश्वर सूत्र म्हणतात. यांची संख्या एकूण 14 आहेत आणि त्यांना पाणिनी सूत्र किंवा प्रत्याहार सूत्र, शिवसूत्र असेही म्हणतात. की खालीलप्रमाणे अ, इ, उ, न, ऋ, लुक, ए, ओम, ऐ, औच, ह, य, वरड, लं, झ, ब, ग, ण, नम, झबँग, घ, ड, ध, श, ज, ब, ग, ड, द, श, ख, फ, छ, ठ, थ, छ, ट, तव, कप्पय, श, श, स, र, हल. ही एकूण 14 माहेश्वर सूत्र आहेत जी की तुम्हाला तोंडपाठ करायची आहेत आणि जी वायवाला मोस्टली विचारली जातात. प्रत्याहार. प्रत्याहार म्हणजे माहेश्वर सूत्रातील कोणताही एक वर्ण आणि कोणताही इत संज्ञक वर्ण मिळून प्रत्याहार तयार होतो. आता मागे आपण माहेश्वर सूत्र बघितली आणि इत प्रत्यय म्हणजे आपण मराठीत काय काय शब्दांचे पाय मोडतो म्हणजे सगळ्या शब्दांचे पाय मोडले जातात त्यांना इत प्रत्यय म्हणतात. त्याच्यातले उदाहरण म्हणजे अण. आता पुढे उच्चारण स्थानानी. उच्चारण स्थानानी म्हणजे जिथून आपलं स्वर किंवा व्यंजन जे बाहेर येतात त्यांना उच्चारण स्थान म्हणतात. ह्यांची संख्या एकूण 8 आहे. उर, कंठ, शिर, जिव्हामूल, दंत, नासिका, ओष्ठ, तालू. बघूया. कंठ अकार. अकार म्हणजे अ, आ आणि क वर्ग विसर्ग म्हणजे अहा, अम, हे. तालू इ, ई, च वर्ग, य आणि श. मुर्दा रु, रू, ट वर्ग, ई आणि श, र आणि श. दंत लू, त वर्ग, ल आणि स. ओष्ठ उ, ऊ, प वर्ग आणि उपध्मानीय जसं की प आणि फ. कंठ तालू ए, ऐ. कंठ ओष्ठ ओ, औ, जिव्हामूल क, ख, ओष्ठदंत व, नासिका अनुस्वार. जर तुम्हाला हे लक्षात राहत नसतील तरी ते सूत्र पण दिलेले आहेत. ते सूत्र तुम्ही पाठ केलीत तरी तुम्हाला सहज येईल बोलताना सांगताना. वर्णांचे आभ्यंतर एवं बाह्य प्रयत्न वर्णोच्चार करण्याच्या चेष्टेला प्रयत्न म्हणतात. म्हणजे की आपण म्हणतो की बोलताना जरा विचार करावा म्हणजे मनातल्या मनात आकलन करावं म्हणून त्यांना प्रयत्न म्हणतात. त्याचे 2 प्रकार आहेत, अभ्यंतर आणि बाह्यंतर. आभ्यंतर प्रयत्न म्हणजे अक्षरांचं उच्चार करण्यापूर्वी तोंडाच्या आत होणारा प्रयत्न. आभ्यंतर प्रयत्नाचे एकूण 5 प्रकार आहेत. स्पृष्ट. या प्रयत्नात जीभ, टाळू, तोंड, दात इत्यादी उच्चारस्थानांना स्पर्श करते म्हणून त्यांना स्पर्शिक अक्षरे म्हणतात. ईषत स्पृष्ट. ईषत थोडा स्पर्श. या प्रयत्नात जीभ उच्चारण स्थानाला थोडा स्पर्श करते त्यामध्ये यण वर्ण येतात. विवृत. विवृत म्हणजे उघडा. त्यांचा उच्चार करण्यासाठी तोंड उघडावे लागते. स्वर जसं की अ, आ, ई असे स्वर. ईषत विवृत. यामध्ये जीभ थोडी कमी उचलावी लागते. शल संवृत्त. झाकलेले किंवा बंद. यामध्ये हवेचा मार्ग बंद राखतो. ऱ्हस्व अ. बाह्य प्रयत्न. जेव्हा अक्षरे तोंडातून बाहेर पडू लागतात तेव्हा उच्चाराच्या प्रयत्नाला बाह्य प्रयत्न म्हणतात. ह्याचे पण प्रकार आहेत ते आपण बघूया इन शॉर्ट. विचार. विवार. कंठ विस्तृत होतो. ख प्रत्याहार. संवार. कंठ संकुचित होतो. क, ख, छ, छ, ट, ठ, प, फ. श्वास. कंठातून हवा वेगाने बाहेर येते. श, श, स. नाद. कंठातून नाद स्वरूप आवाज बाहेर येतो. हश प्रत्याहार वर्ण. घोष. उच्चार करताना प्रतिध्वनी येतो. ग, घ, झ, झ, ड, ढ इत्यादी. अघोष. उच्चार करताना प्रतिध्वनी नसतो. अल्पप्राण. उच्चार करताना प्राणवायूचा कमी उपयोग. महाप्राण. उच्चार करताना प्राणवायूचा अधिक उपयोग. उदात्त.
तालु इत्यादी स्थानाच्या ऊर्ध्व भागातून उच्चारले जाते. मोठ्या स्वरात उच्चारण. अनुदात्त तालु इत्यादी स्थानाच्या खालच्या भागातून उच्चारले जाते. मंद स्वरात उच्चारण. स्वरित उदात्त व अनुदात्त या दोन्हीशी साम्य असणारे. मध्यम स्वरात उच्चारण. थँक्यू.